नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. माणसाला झालेला कुठलाही रोग हा त्याला खरंच त्रासच देतो, पण त्यातही काही रोग असे असतात की ज्याविषयी आपल्याकडे जर परिपूर्ण माहिती नसेल, त्यावरचे औषधोपचार आपल्याला माहिती नसतील, तर त्या रोगांशी सामना करणं हे प्रचंड कठीण जातं आणि मग त्याचा त्रास पर्यायाने त्या रुग्णाला, कुटुंबाला आणि कधीकधी समाजाला सुद्धा होऊ शकतो. असाच एक रोग आहे आणि तो म्हणजे एड्स. आज 1 डिसेंबर जागतिक एड्स दिवस, जागतिक एड्स दिन. खरं तर हा दिवस साजरा करण्यामागचं प्रयोजन हे आहे की HIV लागण झालेल्या रुग्णाला पाठिंबा देणं आणि ज्यांचा एड्समध्ये मृत्यू झाला आहे अशा सर्वांना श्रद्धांजली वाहणं. तेव्हा ही श्रद्धांजली आपण सगळेच जण वाहूया आणि पुढे या संदर्भात जागृती निर्माण करण्यासाठीच खरं तर आजचा हा दिवस आणि आजचा हा आपला सखीचा विषय असणार आहे. तेव्हा जाणून घेऊया आजचा आपला विषय काय आहे ते. आजचा आपला विषय आहे विपरीताशी लढताना जागतिक एड्स दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. तेव्हा या कार्यक्रमामध्ये आपण तितकेच महत्त्वाचे अतिथी आज इथे स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेले आहेत, जे आपल्याला या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. आज आपल्या बरोबर आहेत तेजस्वी सेवेकरी मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं स्वागत. धन्यवाद. तसंच आपल्याला आज दुसरे अतिथी लाभलेले आहेत, ते म्हणजे दीपक त्रिपाठी सर. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. कार्यक्रमात आपलंही स्वागत करते. खूप खूप धन्यवाद. सर्वात आधी हा दिवस फार महत्त्वाचा आहे हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि म्हणूनच विपरीताशी लढताना नेमकं काय केलं पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत हे आपल्याला जाणून घेणंही महत्त्वाचं आहे. आजचा आपला विषय आहे विपरीताशी लढताना जागतिक एड्स दिनानिमित्तचा हा कार्यक्रम. तेव्हा आता वेळ न घालवता मी कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे, पण तत्पूर्वी आपल्या दोन्हीही मान्यवरांची मी आपल्याला ओळख करून देते. आज आपल्या बरोबर आहेत तेजस्वी सेवेकरी मॅडम. तेव्हा त्यांचा परिचय करून देते. गेली 26 वर्ष मॅडम वेश्या व्यवसाय करणाऱ्या सर्व महिलांसोबत काम करत आहेत. पुण्यातील सहेली संघ या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या संघटनेबरोबर त्या कार्यरत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर असणाऱ्या HIV शास्त्रीय संशोधन मंडळाच्या त्या सल्लागार म्हणून सुद्धा काम बघत आहेत. समाज गौरव पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार अशा अनेकविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित सुद्धा करण्यात आलेलं आहे. तेव्हा तेजस्वी मॅडम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तसंच आपले जे दुसरे अतिथी आहेत ते आहेत दीपक सर. तेव्हा त्यांची सुद्धा ओळख मी करून देते. दीपक सरांबद्दल सांगायचं म्हणजे गेली 13 वर्ष याच क्षेत्रात विविध समुदायांसोबत ते काम करत आहेत आणि सध्या बालके आणि युवकांसोबत ते काम करत आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी HIV संदर्भात विशेष सादरीकरण केलंय. थायलंड, सिंगापूर येथील शिष्यवृत्तीचे सुद्धा ते मानकरी ठरलेले आहेत. त्याचबरोबर नॅशनल एड्स कंट्रोल सोसायटीचे मास्टर ट्रेनर म्हणून सुद्धा ते काम बघत आहेत. इतके विशेष अतिथी आपल्याला आज लाभलेले आहेत आणि ते विपरीताशी लढताना काय करावं याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा वेळ न दवडता आता कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. तेजस्वी मॅडम, मी आपल्यापासून कार्यक्रमाला सुरुवात करते की जेव्हा आपण HIV किंवा एड्स हे शब्द ऐकतो, वाचतो, त्यावेळेला त्याचा अगदी पहिला संबंध जोडला जातो तो वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांशी आणि समाजात याविषयी प्रचंड गैरसमज आहेत. तर ते नेमके कोणते आहेत, इथून आपण सुरुवात करूया. अगदी बरोबर आहे. कारण HIV एड्स म्हटलं की एका विशिष्ट समुदायाला किंवा विशिष्ट व्यक्तींना नेहमीच दोषी समजलं जातं आणि सगळ्यात पहिल्या दोषी समजल्या जाणाऱ्या व्यक्ती म्हणजे वेश्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती. त्याच्यामध्ये प्रामुख्याने स्त्रिया आल्या, कारण स्त्रिया वेश्या व्यवसायात आहेत, त्यांची संख्या मोठी आहे. पुरुष आहेत, ट्रान्स व्यक्ती ज्या आहेत त्या पण ह्या व्यवसायात आहेत. अनेक लोक ह्या व्यवसायात असतात, पण जेव्हा पहिला शब्द उच्चारला जातो वेश्या व्यवसाय, तेव्हा स्त्रियाच समोर येतात. आणि त्यामुळे स्त्रियांना, वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना जबाबदार धरणं HIV एड्सचा संसर्ग होण्यासाठी हे सुरुवातीपासून होत आलेलं आहे. पण हे करताना त्यांचा ह्याच्यातला सहभाग, त्यांनी HIV एड्सवर नियंत्रण आणण्यामध्ये त्यांचा जो अतिशय मोलाचा सहभाग आहे आणि आज आपल्या राज्याच्या पातळीवर असेल, देशाच्या पातळीवर असेल,
HIV जो संसर्ग आहे त्याचं प्रमाण कमी करण्यामध्ये, रोखण्यामध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया आणि वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यक्ती यांचा खूप मोठा सहभाग आहे. हा मान्यच केला पाहिजे. ह्याच्यावरती अनेक अभ्यास झालेले आहेत आणि त्याच्यामधनं हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे त्यांना दोषी न समजता, त्यांना त्या जबाबदार आहेत ह्या सगळ्या संसर्गासाठी असं न समजता, त्यांच्यामुळे काय घडतंय हे बघणं पण खूप गरजेचं आहे. समाजाचा जो दृष्टिकोन आहे त्यांच्याकडे बघण्याचा हा नेहमीच कलंकपूर्ण असतो, त्यांना भेदभाव देणारा असतो. कारण आपल्या समाजामध्ये अजूनही ह्या व्यवसायाला व्यवसाय म्हणून मान्यता नाही किंवा त्यांच्या चारित्र्यावरतीच बोट ठेवलं जातं. कोणीही विवाह संस्थेच्या बाहेर जेव्हा कुठल्याही व्यक्ती, मग ते वेश्याव्यवसाय करणारे असोत किंवा विविध लैंगिक आयडेंटिटी असलेल्या, ओळख असलेल्या व्यक्ती असोत, लग्न संस्था आणि कुटुंब संस्था ह्याच्या बाहेर जर कुठलीही व्यक्ती लैंगिक कृती करत असेल तर त्यांना आपल्या समाजामध्ये कलंकच नशिबात येतो आणि त्याच पद्धतीने वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांनाही कायमच बघितलं जातं. त्यामुळे हा समज बदलणं आणि त्यांची HIV नियंत्रणामधली भूमिका आणि महत्त्वाचं योगदान लक्षात घेणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. नक्कीच. मला वाटतं हीच भूमिका आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला जाणून घ्यायची, तर मी त्याच्याकडे पुढे येणारच आहे. आता मी दीपक सरांकडे येते. दीपक सर, असं विचारावंसं वाटतं की सध्या असंही वाचनात येतं किंवा आपल्याला पाहायला मिळतं की HIVचं प्रमाण जे युवक वर्ग आहे त्यांच्यामध्ये वाढताना दिसतंय, तर त्याची नेमकी काय कारणं आहेत? बरोबर बोलला तुम्ही. कारण सध्या जर आपण गव्हर्नमेंटचा डेटाही पाहिला किंवा कुठलाही HIVचा जेव्हा आपण उल्लेख करतो तर नवीन जे इन्फेक्शन येते ना ते यूथ आणि ॲडॉलसन्समध्ये येते. त्याचं कारण एक आहे, सर्वात आधी तर अवेअरनेस नाही आहे, नॉलेज नाही आहे. ठीक आहे, आपण आजही जेव्हा HIV बोलतो तर आधी सर्वात आधी आपल्या डोक्यात जसं मॅम पण म्हणालेत की सेक्स वर्ड पहिला येतो. त्याचे 4 कारण आहे, पण हा एक मोठा आहे, तर आपण त्यामुळे त्या गोष्टीवर डिस्कस करत नाही. HIV हा जो आपण जेव्हा बोलतो, आपण आज वर्ल्ड एड्स दिवस साजरा करत आहोत. साजरा इन द सेन्स की म्हणजे अवेअरनेस एक प्रमाणे आहे की HIV लोकांना होऊन आणि जर झालं त्याला कसं नॉर्मलाइज करायचं. तर मला असं वाटतं की घरातनं सुरुवात झाली पाहिजे. सेक्स एज्युकेशन हा खूप मोठा रोल प्ले करतो ह्याच्यात. सेफर सेक्स प्रॅक्टिस, आजही जेव्हा आपण टीव्हीवर कॉन्डमचे ॲड लागतात तर आई वडील किंवा फॅमिली आजूबाजूला किंवा टीव्ही बंद करते. म्हणजे ते असं म्हणजे स्वतः ते लाजण वाटताना असं वाटतं, पण ते असं व्हायला नको, बिकॉज इज अ पार्ट. आणि हे आपण जेव्हा आपण मॅनेस्ट्रल हेल्थवर बोलतो तर असंही मला वाटतं सेक्स एज्युकेशन पण तेवढी अवेअरनेस झाली पाहिजे. आज आपण बघितलं डिजिटल वर्ल्ड आहे, सगळे लोक डेटिंग ॲपवर आहे, सोशल मीडिया ॲपवर आहे आणि हे एक्सपोजर जे HIVचे आहे आणि जे मुलं मुली आज एकत्र खूप सोपं झालं. त्याच्यामुळे मला असं वाटतं तिथेही एक इन्फॉर्मेशन जर गेली की व्हॉट आर दी है ना जे काही जे प्रिकॉशन मेजरमेंट आहे ते फॉलो केलं पाहिजे. तर मला असं वाटतं अवेअरनेस, सेक्स एज्युकेशन, सेफर सेक्स प्रॅक्टिस ह्याच्यावर डिस्कशन झालं पाहिजे. मला असं आठवतं जेव्हा मी लहान होतो तर मी भरपूर असे ॲड पाहायचो, बलबीर पाशा. तर मला कुठे नाही डोक्यात होतं की HIV किंवा एड्स असं काहीतरी आहे, मी विचारायचो म्हणून पण आज ते ॲड, अवेअरनेस, कॅम्पेन ते सगळं बंद झालेलं आहे. तर मला असं वाटतं गव्हर्नमेंटने आणि आपण सगळ्यांनी अवेअरनेसवर जास्त फोकस करावं आणि इन्फॉर्मेशन ही सगळीकडे आणि नॉलेज स्प्रेड व्हायलाच पाहिजे. खरं आहे. मला वाटतं म्हणूनच आजचा दिवस हा पाळण्यामागचं महत्त्वाचं हेच कारण असेल की कदाचित आपल्याला या संदर्भातली जागृती व्हावी आणि योग्य आणि अचूक माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी. मगाशी मॅडम आपण म्हणालात की वेश्या व्यवसाय करणाऱ्या ज्या महिला आहेत तर त्यांचं हा रोग नियंत्रणात आणण्यात योगदान आहे किंवा भूमिका आहे, तर ती नेमकी काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायचंय. जेव्हा HIV प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रम आपल्या देशात सुरू झाला त्याला एक नाव देण्यात आलं होतं टार्गेटेड इंटरव्हेन्शन, म्हणजे लक्ष्यगट हस्तक्षेप प्रकल्प, की जो सरकारी कार्यक्रम आहे, नॅशनल एड्स कंट्रोल संस्था जी चालवते तो अजूनही कार्यरत आहे. आणि त्याच्यामध्ये एका समुदायाला टार्गेट करून म्हणजे त्यांना लक्ष्यगट समजून त्यांच्यासोबत काम करणं असा पूर्ण कार्यक्रम सुरू झाला. ह्याच्यामध्ये जे कामाचं स्वरूप होतं ते म्हणजे सगळ्यात पहिला जो ग्रुप ह्याच्यामध्ये समावेश झाला तो म्हणजे वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यक्तींचा, त्यातूनही स्त्रियांचा.
पुरुष आणि समलैंगिक व्यक्ती ह्यांच्याबरोबर नंतर काम सुरू झालं, पण स्त्रियांचा आधी त्याच्यात अंतर्भाव होता. आणि पिअर एज्युकेशन ज्याला म्हणतो, म्हणजे वेश्या व्यवसाय करणाऱ्या काही महिलांना निवडून, ज्यांच्यामध्ये संभाषण कौशल्य आहे, ज्यांच्यामध्ये वक्तृत्व चांगलं आहे, त्यांचा संपर्क खूप चांगला आहे आणि नेतृत्व गुण आहेत, अशा स्त्रियांना निवडून त्यांच्या मार्फत HIV एड्स अवेअरनेस करणं, त्याच्या मार्फत सुरक्षित लैंगिक संबंधाबद्दल, निरोधबद्दल माहिती देणं, ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. आज साधारणपणे 90 आत्तापर्यंतचा जर प्रवास बघितला तर HIVचा जो प्रादुर्भाव आहे हा सातत्याने कमी होतोय. 2000 साली अशी परिस्थिती होती की असं वाटत होतं की खूप हाहाकार होणार आहे, पण वेश्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींच्या वेगवेगळ्या संघटना त्याच दरम्यान उदयाला आल्या. साधारण 95च्या नंतर वेश्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींच्या संघटना, महिलांच्या संघटना ह्या खूप पुढे आल्या आणि त्यांनी ह्याच्यावरती नियंत्रण मिळवण्यात खूप मोठं यश मिळवून दिलेलं आहे. आत्तापर्यंत अनेक NGOज ज्याला म्हणतो स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून असेल, आणि आता जेव्हा वेश्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती आणि महिला यांच्या संघटना आलेल्या आहेत, त्यांनी आता खूप प्रभावीपणे ह्याच्यावरती नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलंय. एवढंच नव्हे तर HIV सह जगणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, विशेषतः वेश्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती, कारण त्यांना दुहेरी भेदभावाला सामोरं जावं लागतं, एक वेश्या व्यवसाय करणाऱ्या म्हणून आणि HIV सह जगणाऱ्या म्हणून. तर या दुहेरी भेदभावावर पण कसं नियंत्रण मिळवावं, लोकांमध्ये कशा ह्याबद्दलच्या गैरसमजुती ज्या आहेत त्या दूर कराव्यात, आणि HIV सह व्यवस्थित तुम्ही जर व्यवस्थित औषधोपचार घेत असाल, सकारात्मक तुमची जीवनशैली असेल, तर दीर्घकाळ व्यवस्थित नॉर्मल माणसासारखं जगता येऊ शकतं, हेही ह्या व्यक्तींनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे HIVची भीती, त्याच्यावर भयंकर संकट न समजता त्याच्यासह सकारात्मक जीवनशैलीनी कसं जगता येईल, त्याच्यावर कशी मात मिळवता येईल, हे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांनी सिद्ध केलेलं आहे, त्यांच्या संघटनांनी सिद्ध केलेलं आहे. राज्यव्यापी ही एक मोठी खरं तर सकारात्मक बाजू म्हणायला लागेल. तुम्ही म्हणलात तसं की 2000 साली जो हाहाकार उडेल की काय भीती होती, ती 2022 मध्ये आज तुम्ही म्हटल्याप्रमाणे कमी होतीये. तर हे सकारात्मकतेचं कुठेतरी लक्षण आहे. आपण या विषयावर अजून बोलूया. फक्त आपल्याला एक फोन येतोय. शिवानंद वसेदार आपल्याला प्रश्न विचारतायत निपाणीहून. नमस्कार. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. काही वेळा असं होतं की HIV बाधित व्यक्ती जे असतात त्यांना माहिती असते की त्यांना HIV वगैरे झालेला आहे, पण ते विषय ते दुसऱ्या लोकांना ज्यावेळी कळतो की नाही मॅडम, ती लोक त्यांच्याशी बोलणे, बसणे, करणे वगैरे असं ते टाळाटाळी करतात, घाबरतात त्यांनी. मग त्याच्यामुळे काय होतं की ते HIV बाधित व्यक्तींची मनस्थिती सुद्धा एकदम बिघडून जातं आणि त्याची तब्येत खालावतो. मग तशा वेळी हे असं होऊ नये म्हणून यासाठी काय उपाय केले पाहिजे, आणि तुम्ही त्या लोकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल की म्हणजे कसं केलं तर त्यांच्या संकट व्यवस्थित राहू शकतात आपण, असं माझा प्रश्न आहे मॅडम. नक्कीच नक्कीच. शिवानंद सरांनी प्रश्न विचारलाय. दीपक सर काय मार्गदर्शन कराल याविषयी आम्हाला? धन्यवाद शिवानंद साहेब, तुम्ही प्रश्न विचारला. मला वाटतं की हे सर्वात मोठं कारण आहे की HIV व्यक्ती पुढे येत नाहीये. कारण HIVची सेवाएं गव्हर्नमेंटकडनं, NGOकडनं बरेच आता ग्लोबल फंड सुद्धा येत आहे सपोर्ट करायला. पण जेव्हा हा जो कलंक आणि भेदभाव जेव्हा येतो, हे दोन कारणामुळे हे मागे जातात. तर अशा व्यक्तींनी आता बरेच असे NGO आहे, CBO आहे, गव्हर्नमेंटचे ना मेंटल हेल्थ सपोर्ट टोल फ्री नंबर्स आहे, त्यांनी तिथे रीच आउट करावं, म्हणजे पोचावं, कॉल करावा, आणि हे गोपनीय ठेवलं जातं. म्हणजे ज्या व्यक्तींनी कॉल केला तर त्यांना प्रॉपर इमोशनल सपोर्ट दिलं जातं. दुसरी गोष्ट, असे भरपूर PLHIV म्हणजे जे व्यक्ती HIV पॉझिटिव्ह आहे त्यांचा खूप ग्रुप असे बरेच ठिकाणी केलं गेलं आहे. आता मला असं वाटतं जेव्हा मी नॅशनल प्रोग्राममध्ये काम करत होतो तर आम्ही असे गावागावात जाऊन पण असे सपोर्ट ग्रुप बनवायचो. म्हणजे जे PLHIV, जे पीपल लिव्हिंग विथ HIV, जे HIV बरोबर जगत आहे, त्यांचाच एक वेगळा ग्रुप असतो. मग त्या व्यक्तींनी तिथे त्याला रेफर करावा, तिथे एकामेकाला बोलून प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा. तर मला सगळं त्यांनी थोडा पुढाकार घ्यावा लागेल. गव्हर्नमेंटचा सपोर्ट आहे, NGOचा सपोर्ट आहे, टोल फ्री नंबर आहे 1097, त्याच्यावर रिच आउट केलं. परत एकदा सर आम्हाला नंबर सांगा. 1097 हे नॅशनल एड्स कंट्रोल 1097. त्यांनी जर तिथे रिच आउट केलं तर त्याच्या नियर बाय जवळपास जी काय संस्था असेल किंवा सपोर्ट ग्रुप असेल त्याला तिथे लिंक केलं जाईल. आणि हे एकदा होणार नाही, त्याला वारंवार हे इट्स अ मेंटल म्हणजे
मानसिक आधार त्याला खूप गरजेचं आहे, इमोशनल सपोर्टची गरज आहे. आणि मग हळूहळू तेच लोक येऊन ना फॅमिली अवेअरनेस करतात, फॅमिली काउन्सिलिंग करतात. पण यासाठी त्या व्यक्तीने पुढाकार घेतला ते महत्वाचं आहे. की जर ती व्यक्ती पुढाकार घेणार नाही, आजूबाजूने किती विचार केला तर काही होऊ शकत नाही. पण गव्हर्नमेंट प्रोग्राम टोटली ह्याच्यावर फोकस करते की ते कॉन्फिडेन्शियल राहील, म्हणजे गोपनीय राहील आणि तो व्यक्ती ॲज नॉर्मल ॲज जगू शकतो जसं आपण नॉर्मल असतात. मला वाटतं खूप छान माहिती आपण या ठिकाणी दिलीत की ही माहिती गोपनीय सुद्धा राहील, त्यामुळे HIV लागण झालेल्या रुग्णाने कुठलीही भीती मनात आणू नये आणि सरकारी यंत्रणा जर आपल्या पाठीशी उभी असेल तर मग त्याचा सामना करणं निश्चितच आपल्याला सोपं जाणार आहे. या विषयावर आपण असंच मार्गदर्शन दोन्ही तज्ज्ञांकडून घेत राहणार आहोत. फक्त इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आजचा आपला विषय आहे विपरीताशी लढताना. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्तचा हा आजचा कार्यक्रम आणि याच्यात आपल्याला मार्गदर्शन करता आहेत तेजस्वी सेवेकरी मॅडम आणि दीपक त्रिपाठी सर. ब्रेकपूर्वी आपल्याला सरांनी मार्गदर्शन केलं होतं की आपल्याकडे सरकारी यंत्रणा तर आपल्या मदतीला आहेच, पण त्याचबरोबर इतर कोणत्या कोणत्या उपाययोजना आपल्याला करता येतील हा लढा देताना हे आपण जाणून घेणार आहोत. आता मला तेजस्वी मॅडमकडे यायचं आहे की ज्यावेळेला आपण HIVच्या औषधांचा किंवा चाचणीचा विचार करतो तर त्यावेळेला कोणती चाचणी नैतिकदृष्ट्या योग्य आहे किंवा याची जी औषधं घेतली जातात किंवा घ्यावीत तर ती नेमकी कुठून आणि कशी घ्यावीत याविषयी काय सांगाल? HIV वरती जे औषध आहे ज्याला अँटीरिट्रोव्हायरल थेरपी म्हटलं जातं, ही सगळ्या सरकारी हॉस्पिटल्स जे आहेत किंवा केंद्र आहेत तिथे मोफत दिली जातात आणि तिथे त्याचा साठा उपलब्ध असणं याची जबाबदारी सरकार घेतं आणि त्याचप्रमाणे जी HIV बाधित व्यक्तींसकट जगणारी व्यक्ती आणि त्यांचे नेटवर्क जे आहेत ते घेतात. काही नेटवर्क्स पण आहेत ते पण ह्या औषधांना उपलब्ध करून देतात ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी. खाजगी दवाखान्यांमध्ये ही औषधं मिळतात, अर्थात त्याला किंमत द्यावी लागते, पण सरकारी यंत्रणेमध्ये सरकारी हॉस्पिटल्समध्ये ही सगळीकडे मोफत दिली जातात. तिथे समुपदेशनाची पण सुविधा उपलब्ध असते. जेव्हा HIVची औषधं मिळायला लागली तेव्हा साधारण मुठभर गोळ्या लोक घेत होते. त्याच्यामधनं आता 2 किंवा 1 गोळ्यांवरती इतकी आपली प्रगती झालेली आहे, ह्याच्यावरती अनेक शास्त्रीय अभ्यास झालेले, चाचण्या झालेल्या आहेत आणि ही औषधं आता व्यक्तींना दिली जात आहेत आणि त्याच्यामुळे आयुष्यमान नक्कीच वाढलेलं आहे या व्यक्तींचं. ह्या गोष्टी इतक्या सहज सोप्या झालेल्या नाही आहेत. ह्याच्यावरती जे अनेक संशोधन झालं, वेगवेगळ्या प्रकारची औषधांची चाचणी घेतली गेली आणि त्याच्यामधनं आत्ताची जी परिस्थिती आहे तिथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. ह्या संशोधन चाचण्या ज्या होतात, अनेक फार्मास्युटिकल म्हणजे औषध बनवणाऱ्या कंपन्याही या चाचण्या करतात. त्याचबरोबर अनेक खाजगी आरोग्य सुविधा केंद्रांमध्ये या चाचण्या केल्या जातात. पण जर आपल्याला खात्रीशीर आणि गोपनीयता राहून आणि शास्त्रशुद्ध आणि नैतिकदृष्ट्या बरोबर अशा जर चाचण्यांचा अनुभव घ्यायचा असेल, त्याच्यात सहभागी व्हायचं असेल तर सरकारी रुग्णालयामध्ये जिथे जिथे या संशोधन चाचण्या होतात, आपल्याला नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट आहे ज्याला राष्ट्रीय HIV संशोधन केंद्र आहे, त्याचबरोबर अनेक अशा संस्था आहेत की ज्यांना मान्यता आहे, ह्या चाचण्या घ्यायला मान्यता लागते. ICMR जी आहे आपलं इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च ज्याला म्हणलं जातं, त्यांची मान्यता असल्याशिवाय कुठलीही शास्त्रीय चाचणी घेणं हे चुकीचं ठरतं. त्यामुळे अशी जी केंद्र आहेत तिथे ह्या चाचण्यांमध्ये व्यक्ती जर सहभागी झाल्या तर त्यांना त्या चाचण्यांमध्ये मिळणाऱ्या सोयी सुविधा, त्याच्यामध्ये मिळणाऱ्या वेगवेगळ्या संशोधनातून निर्माण होणाऱ्या औषधोपचार असतील, तपासणीच्या सोयी असतील, या सगळ्यांचा लाभ नक्कीच मिळू शकतो. त्यामुळे अशा खात्रीशीर ठिकाणी, मान्यताप्राप्त ठिकाणी जिथे चाचण्या होतील तिथे सहभागी नक्की व्हावं लोकांनी. त्याचा नक्की फायदा होतो आणि त्यांच्यामुळे बाकी व्यक्ती ज्या आहेत HIV सह जगणाऱ्या त्यांनाही त्याचा नक्की फायदा होतो आणि या शास्त्रशुद्ध चाचण्या असतात. मला वाटतं ही फार मोठी गोष्ट आहे की कुठेतरी आपल्याला सरकारी हॉस्पिटल जिथे आहे उपलब्ध तिथे या सगळ्या चाचण्या विश्वासार्ह आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला या सगळ्या सेवा फ्री मोफतही दिल्या जातात, तर याचा जरूर लाभ घ्यायला हवा. दीपक सर, आपल्याकडे येते की HIVची जी मुलं आहेत लागण झालेली, म्हणजे ज्यांना पालकांकडून मुलांकडे असा HIVची लागण झालेला जो समुदाय आहे, जी मुलं आहेत, तर ती मुलं HIV सह जगत असताना
पालकांची त्यात काय भूमिका असली पाहिजे? कारण आपण मगाशी पण आपल्याला शिवानंद सरांनी हा प्रश्न विचारला की HIV लागण झाल्यानंतर जी आपल्याला विषमता ज्याला सामोरं जायला लागतं, कदाचित त्या मुलांवरही अशी वेळ येऊ शकते. तर त्याबाबत पालकांनी नेमकी कुठली भूमिका ठेवली पाहिजे? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण जेव्हा आपण बोलतो ह्याच्यासाठी गव्हर्नमेंट पण भरपूर काम करते. आधी ह्याला म्हणजे ह्याचा जे शब्द उल्लेख व्हायचा की मदर टू चाइल्ड ट्रान्समिशन बोलायचं. मग मदर फक्त ह्याच्यासाठी भागीदार नसते, तेवढा इक्वली फादर पण असतो. तर आता ते चेंज करण्यात आलं आहे, ते पॅरेंट टू चाइल्ड ट्रान्समिशन झालं आहे. त्यासाठी गव्हर्नमेंटचा पण एक प्रोग्राम आहे PPT-CTP, म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ पॅरेंट्स टू चाइल्ड ट्रान्समिशन. म्हणजे की जर गर्भवती महिला आहे आणि तिला जर चाचणीसाठी जर ती हॉस्पिटलमध्ये जाते रेग्युलरसाठी, मग तेव्हा हा HIV टेस्ट कंपल्सरी केला गेला. आणि जर त्यामध्ये कळालं की गर्भवती आईला HIV हा आहे, तर तिथून हा प्रोग्राम सुरू होतो. मग तिथून त्यांना फर्स्ट ऑफ ऑल त्यांना कपल काउन्सिलिंग केली जाते, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा हा जर ते कलंग आईने जर ॲक्सेप्ट केलं नाही, मग ते नॉर्मल ती राहणार नाही आणि ते बाळालाही प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर सपोज जर त्या दोघांनी अग्री केलं बाळ जन्माला द्यायचं आहे, तर त्याच्यासाठी सगळ्या यंत्रणा आणि सगळ्या सपोर्ट सिस्टम आहे. त्यामध्ये बाळक निगेटिव्ह जन्माला येऊ शकतं. जर बाळ पॉझिटिव्ह आलं तर त्याच्यासाठी ही वेगवेगळे प्रोग्राम आहे. सर्वात आधी ॲक्सेप्टन्स खूप इम्पॉर्टंट आहे. आई वडिलांनी जर ॲक्सेप्ट केलं की आम्ही पॉझिटिव्ह आहे, आमचा मूल जे काही मूल आणि मुली झाले ते पॉझिटिव्ह आहे, तर त्यासाठी एक सर्वात आधी जे एक फॅमिली काउन्सिलिंग असते ते तर होतेच. आणि हे वारंवार रेग्युलर होत असतं, कारण गव्हर्नमेंटचे जे प्रोजेक्ट आहे त्यांचे सोशल वर्कर, आउटरीच वर्कर ते त्यांना रीच आउट करतच असतात. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण मुलांना, कारण मूल आता जर मी डेटा बघतो, जे ॲडॉलसन्स आहे, जे लहानपणापासून मदर पॅरेंट्स टू चाइल्ड पॉझिटिव्ह झाले आहे, तर त्यांना जेव्हा कळतं की एका वयानंतर आल्यानंतर की मी HIV आणि ह्याच्यासाठी मी भागीदार नाही आहे, माझ्या आईवडिलांमुळे मला झालं, त्यात माझा काही दोष नाही, मग ते एका निगेटिव्ह झोनमध्ये जातात. मग ते औषध सोडणार, मग ते खूप जे आपण बोलतो लॉस टू फॉलोअप, म्हणजे ते औषध सोडून कुठे ना काही रॉंग ह्याच्यात जातात. मग त्यासाठी पॅरेंट्सचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे की एका वेळेवर त्याचं प्रॉपर मेंटल हेल्थ काउन्सिलिंग, फॅमिली काउन्सिलिंग, इमोशनल सपोर्ट आणि डिस्क्लोजर एका वयानंतर ते झालं भरपूर गरजेचं आहे. सपोर्ट सिस्टम ऑलवेज असायला पाहिजे. HIV आता बाकी आजारांसाठी सारखा नॉर्मल झाला आहे. HIV लहान मुलांना 2 वेळा दिलं जातं, म्हणजे 12 तासाचं एक पिल असतं, म्हणजे 24 आवर्समध्ये 2दा दिलं. त्याची नॉर्मल म्हणजे अबोव 18 एक पिल असतं. पण आता आपण बोलतो जेव्हा ब्लड प्रेशर बघा किंवा डायबिटीज बघा, तो आजारमध्ये भरपूर आपल्याला पाळावं लागतं, म्हणजे भरपूर आपल्याला केअर घ्यावं लागतं, एक खाऊ शकत नाही. पण HIVचा तसं नाही आहे. एक औषध घेतलं आणि तो ॲज नॉर्मल ॲज आयुष्य जेवढं त्याचं आयुष्य आहे तो जगू शकतो. HIV बघून कळत नाही, त्याचं असं काय बेस आहे ना, क्लिअर असं हे नाही आहे लक्षण आहे. पण जर त्या मुलांनी आणि जर आईवडिलांनी तेवढा वेळेवर सपोर्ट दिला, तर तो मुलगा ॲज नॉर्मल ॲज त्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो आणि तो आयुष्यात भरपूर काय करू शकतो. त्यासाठी बरेच स्कीम पण गव्हर्नमेंटने काढले. HIV बिल काढले, तो सपोर्ट करतो की जर कोणी HIV बाधित असेल आणि त्याला कामावर नाही घेऊ शकत असं काही नाही, HIV बिल तिथे डिस्क्रिमिनेशनला क्लोज करतो. म्हणजे HIVमुळे आपण कोणाला डिस्क्रिमिनेट करू शकत नाही, HIVमुळे आपण कोणाला बाहेर काढू शकत नाही. पण हे खूप सपोर्टिव्ह सिस्टम आहे. पण सर्वात आधी आपण जेव्हा बोलतो ना घरची सुरुवात होती असं काय ते ना, तर घरापासूनही सुरुवात झाली पाहिजे. आई वडिलांनी जर एक्सेप्ट केलं तर त्या मुलांना त्यांनी तेवढीच इमोशनल सपोर्ट देऊन प्रिपेअर केलं पाहिजे आणि त्यामुळे ते मुलही ॲज नॉर्मल ॲज चांगली लाईफ जगू शकतो. आणि खूप बरे आमच्याकडे जी मुलं आहे ते पॅरेंट टू चाइल्ड पॉझिटिव्ह अँड दे आर डुईंग गुड. बरेच ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे, बरेच ते म्हणतात ना, आणि अँड दे आर जिम इन्स्ट्रक्टर ॲज वेल. असं नाही आहे की HIV म्हटलं की लोकांच्या डोक्यात परत एकच येतं की असं नाही, ते जिम इन्स्ट्रक्टर सुद्धा आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे की पॅरेंट्सचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे. वारंवार इमोशनल सपोर्ट, ART जो अढेरन्स आहे तो खूप महत्त्वाचा आहे. जर त्यांनी मुलांना पटवून दिलं की हे औषध आयुष्यभर तू टाईमवर घेतलं तर तू जगात काही करू शकतो, तर तो मुलगा कुठेही मागे पडणार आणि खूप सुंदर लाईफ जगेल. खरं आहे, मला वाटतं हे महत्त्वाचं आहे की कुठच्याही पालकांनी कुठलंही भीती न दाखवता किंवा त्याच्यापासून लपवून न ठेवता एक वयाचा झाल्यानंतर त्याला सपोर्ट करणं, आधार देणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही मुळात आपण एकटे नाही आहोत, सरकारी यंत्रणा, समुपदेशन केंद्र आपल्या पाठीशी आहेत, हे कुठेतरी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. खूप छान सर. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय. साई नीताजी आपल्याला कल्याणहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो. हॅलो, हां, बोला. माझा प्रश्न असा आहे, थोडा वेगळा आहे की नवजात अर्भकांना जो एड्स होतो
तो त्यांच्या रोगग्रस्त वडिलांकडनं आईला मिळालेला आणि मग आईकडनं अर्भकात आलेला असा असतो. तर आणि मग शेवटी त्याचा प्रचंड खर्च सरकारवर येतो. हे लक्षात घेऊन जरी खाजगीपणा सगळं मान्य केलं, खाजगीपणाचा अधिकार, तरी सरकारने एक कंपल्शन करावं की विवाहाच्या वेळी एड्स मुक्त असल्याचं प्रमाणपत्र का मागू नये, सक्ती त्याची करायला हवी भावी वधूवरांवर. आणि दुसरा माझा प्रश्न डॉक्टर्सना आहे की विंडो पिरियड मधलं रक्तदात्यांनी जर रक्त ब्लड बँक मध्ये दिलं तर हे जमेस धरून डायबेटीस मध्ये जशी शुगर महिन्याभराची शोधून काढता येणारी टेस्ट आहे तशी विंडो पिरियडच्या आधी म्हणजे ह्या माणसाला किती दिवस हा एड्स मुक्त होता हे कळणारी काही टेस्ट विकसित आहेत का सध्या किंवा विकसित कराव्या डॉक्टरनी. धन्यवाद. नक्कीच. आपण 2 प्रश्न त्यांचे आहेत, तर मला वाटतं मॅडम आपल्यापासून आपण सुरुवात करूया की त्यांनी हा एक प्रश्न विचारला की जसं आपण डायबिटीस एखाद्या टेस्टने शोधून काढू शकतो, तर त्यांचं म्हणणं आहे की विंडो पिरियडमध्ये असं काही आपल्याला करता येऊ शकतो का? काय मार्गदर्शन कराल याविषयी? एकतर हे आता अतिशय स्पष्ट आहे आणि सरकारने अतिशय सक्त सूचना दिलेल्या आहेत कुठल्याही ब्लड बँकेला. एकतर ताजं रक्त देण्याचा आता कुठेही घटना घडत नाहीत की रक्त काढलंय आणि दिलं गेलंय, हे घटना घडत नाहीत. प्रत्येक रक्ताची चाचणी झाल्यानंतरच ते रक्त दिलं जातं. दुसरी एक चांगली जी प्रगती विज्ञानाने केलेली आहे की रक्ताचे जे वेगवेगळे भाग आहेत ते करून रक्त दिलं जातं. सगळं अख्खं रक्त देण्याचे प्रमाण आपल्याकडे आता खूपच कमी आहे. त्यामुळे कुठल्याही चाचणी केल्या व्यतिरिक्तचं रक्त दिलं जात नाही, ताजं रक्त दिलं जात नाही. त्यामुळे रक्ताची जी ब्लड बँकेमध्ये साठवलेलं जे रक्त असतं त्याच्यात पूर्ण चाचण्या झाल्याशिवाय रक्त दिलंच जात नाही. त्यामुळे ही भीती काढूनच टाकायला पाहिजे. विंडो पिरियड जो म्हणला जातो तो 3 महिन्याचा असतो आणि त्याच्यानंतरच ते रक्त दिलं जातं. त्यामुळे तो धोका आता कुठेही उरलेला नाहीये. त्यांचा जो दुसरा प्रश्न होता की विवाहाच्या बद्दलचा की लग्नाच्या वेळेला कंपल्सरी केलं पाहिजे. आपल्याला सगळ्यांना हे एक नागरिक म्हणून ही गोष्ट आपण मला असं वाटतं सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि मान्य केली पाहिजे. जेव्हा कुठल्याही गोष्टीची जबरदस्ती होते त्याच्यामधनं पळवाटा काढण्याचं प्रमाण पण खूप आहे. तुम्ही कुठल्याही गोष्टीची जर कंपल्शन केलं की सांगितलं की हे प्रमाणपत्र आणलं पाहिजे तर लगेच अशाही सिस्टीम्स अशाही व्यवस्था तयार होतात खोटी प्रमाणपत्र देण्याच्या. तर हे करण्यापेक्षा आज स्वतःहून जेव्हा आपण नवीन जीवन सुरू करतो, लग्न करतो म्हणतो तेव्हा एकमेकांशी बोलणं, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे HIV बद्दलची माहिती सगळ्यांना असणं की हा आजार आहे का, हे काय आहे नेमकं, याचे काय फायदे तोटे आहेत, ह्यांनी काय होऊ शकतं, आपल्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो. तर ह्या सगळ्याचा विचार तरुणांमध्ये जे विवाह इच्छुक तरुण तरुणी आहेत यांना ह्या सगळ्याची माहिती असणं खूप गरजेचं आहे. ज्याला स्वतःच्या जीवाची काळजी आहे, ज्याला फॅमिलीच्या जीवाची काळजी आहे, तो व्यक्ती नक्की स्वतःहून जाऊन टेस्ट करेल. तर मला असं वाटतं ह्या लेव्हलला आपल्याला काम करायची गरज आहे. कंपल्शन करून हा प्रश्न सुटणारा नाही. सर आपल्याला काही बोलायचं, आपण काय सांगाल या विषयावर, आपलं काय मत आहे? हा, मला एक म्हणजे ऍड करायचं आहे मॅडम ना की सुरुवातीला जेव्हा HIV प्रोग्राम चालू होत होता तेव्हा हा मुद्दा भरपूर लोकांनी डिस्कस केलं होतं की हे कंपल्सरी केलं पाहिजे, की HIVची चाचणी कंपल्सरी केली पाहिजे, टेस्ट कंपल्सरी बिफोर गोईंग मॅरेज. त्यामुळे भरपूर असे जसं मॅडमने एक्झाम्पल दिले की असे भरपूर जसे आज फर्जी रिपोर्ट येतात आणि हे खूप लग्न तुटले, त्याच्यामुळे भरपूर फॅमिली डिस्ट्रॉय झाली. भरपूर लोकांना HIV बद्दल अवेअरनेस नव्हती. जेव्हा त्याने HIV केला ते स्टिग्माइज गेले, सुसाईड झाले. म्हणून ह्याला कुठे स्टॉप लावलं गेलं की अवेअरनेस इम्पॉर्टंट आहे, एक्सेप्टन्स इम्पॉर्टंट आहे. आणि जर व्यक्तीने स्वतःबद्दल काळजी असेल तर त्यांनी स्वतः टेस्ट करावा आणि फॅमिलीची काळजी असेल तर त्यांनी तो स्टेप त्यानुसारच घ्यावं. आणि असं काही नाही की HIV झालं की लग्न करू शकत नाही, मूल करू शकत नाही. आता जग खूप पुढे आलंय. तो ॲज नॉर्मल, पण ते 2 कपलने डिसाईड केलं पाहिजे ना की फॅमिलीने. हे खूप मोठा संदेश त्यावेळी दिला गेला होता. त्यामुळे बरेच गोष्टी सुधारण्यात आल्या आणि भरपूर चेंजेस आले. तर आपण हे गोईंग बॅक असं व्हायला नको. वी शुड आपण पुढे जायला हवं आणि अवेअरनेस म्हणजे जागरूकता असेल की जर मला माझी काळजी तर मी माझ्या फॅमिलीची पण काळजी घेऊ शकतो, या वळीवर आपल्याला पुढे जायला पाहिजे. नक्कीच. मला वाटतं आपल्याला दोघांनीही हेच मार्गदर्शन दिलेलं आहे की स्वज्ञान आणि स्वजागरूकता असेल आणि तितकाच आपल्या जोडीदारावर जर विश्वास असेल तर आपण मनमोकळेपणा बोलून हे सगळे ज्या समस्या आहेत त्या दूर करू शकतो. या विषयावर आपण अशीच चर्चा पुढेही सुरू ठेवूया. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत रहा सखी सह्याद्री.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आजचा आपला विषय आहे विपरीताशी लढताना. जागतिक एड्स दिनानिमित्तचा हा आपला विषय आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत दीपक त्रिपाठी सर तसंच तेजस्वी सेवेकरी मॅडम. आपल्याला ब्रेक पूर्वी दोघांनीही खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि आता अजूनही मार्गदर्शन आपल्याला ते करणार आहेत. तेव्हा मला मॅडमकडे यायचं आहे. आपण बराच वेळ चर्चा करतोय तर त्यावेळेला तुमच्या दोघांच्याही बोलण्यातून एक गोष्ट समजली की आपल्याकडे HIV लागण झालेल्या रुग्णाला बघण्याचा दृष्टिकोन हा फार वेगळा आहे किंवा एक विषमता कुठेतरी आपल्याला बघायला मिळते. तर त्या संदर्भात झालेला कायदा नेमका काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. हा कायदा 2017 साली आपल्याकडे अंमलात आणला गेला. याला HIV एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा असंच म्हटलं जातं. याच्या मागे खूप मोठी लढाई आहे, कारण HIVची जेव्हा सुरुवात झाली 1986 साली आपल्याकडे पहिली व्यक्ती सापडली जी HIV सह जगणारी होती. तिथपासून आत्तापर्यंतचा जो प्रवास साधारण 2000चा जो आपण वारंवार उल्लेख करतो की 2000 साली खरंच अवघड परिस्थिती वाटत होती की HIVचा खूपच मोठा प्रादुर्भाव होणार आहे आणि खूप लोक त्याला बळी पडणार आहेत. त्यावेळेपासूनची जी लढाई चालू आहे की ज्यांना HIV आहे आणि त्याच्या सकट ते जगतायत आणि त्यांच्या विरोधात ज्या काही गोष्टी केल्या जातात, त्यांच्यावरती कलंक दृष्टीने बघितलं जातं, त्यांच्यावरती वेगवेगळ्या स्तरावर भेदभाव केला जातो. मग घरापासून ती सुरुवात होते, त्यांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांच्या विरोधात गोष्टी होतात, भेदभाव केला जातो, कामावरनं त्यांना काढून टाकण्याच्या अनेक घटना घडल्या. ह्या सगळ्यांच्यासाठी HIV सह जगणाऱ्या व्यक्तींच्या संरक्षणासाठी अनेक संस्था, संघटना, व्यक्ती, ॲक्टिव्हिस्ट आणि HIV सह जगणाऱ्या व्यक्तींचे जे नेटवर्क्स आहेत यांनी खूप मोलाचं योगदान दिलं. अनेक मानवाधिकारावर काम करणाऱ्या वकिलांनी ह्याच्यामध्ये साथ दिली आणि हा कायदा ची मांडणी केली गेली आणि 17 साली हा कायदा अंमलात आणला गेलाय. पण दुर्दैवाने असं झालंय की अजूनही ह्या कायद्याबद्दल माहिती लोकांमध्ये नाहीये. जे HIV सह जगणारे व्यक्ती त्यांनाही ह्याबद्दल फार माहिती नाहीये आणि ह्याचा वापर करण्याचं प्रमाणही खूप कमी दिसतं आपल्याला. ह्याच्यामध्ये खूप चांगल्या सोयी केलेल्या आहेत. जितका प्रस्ताव मांडला गेला होता तसाच्या तसा हा कायदा दुर्दैवाने आलेला नाहीये. पण जे काही आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर संरक्षण दिलं गेलेलं आहे HIV सह जगणाऱ्या व्यक्तींना. त्यांना कुठल्याही भेदभावाला सामोरं जावं लागलं असेल तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरती म्हणजे जिल्हा पातळीवरती व्यक्ती नेमलेल्या आहेत की त्यांच्याकडे जाऊन त्या तक्रारी नोंदवू शकतात. त्यांना लेखी तक्रार देता येते आणि त्यांना न्याय मिळायला त्याच्यामधनं मदत होते. एक मानद पद पण दिलेलं आहे त्याच्यामध्ये की जिथे राज्याच्या पातळीवर अनेक ह्याच्याविषयी विचार विमर्श केला जातो आणि अशा जर घटना घडत असतील, अशा जर तक्रारी येत असतील तर त्याच्यावर कारवाई केली जाते. आणि HIV सह जगणाऱ्या व्यक्तींना कुठल्याही भेदभावाला सामोरं जावं लागलं असेल, त्यांना कुठल्याही प्रकारचा अन्याय त्यांच्यावर झाला असेल तर त्यांना त्याच्यापासून न्याय मिळावा ह्याच्यासाठी ही सगळी यंत्रणा काम करणं असं अपेक्षित आहे. फक्त आपल्याला पुन्हा जसं HIVच्या बाबतीत आपण वारंवार म्हणतो की जाणीव जागृतीची खूप गरज आहे. आता HIVचं प्रमाण कमी झाल्यामुळे HIVवर जाणीव जागृती करणं खूप गरजेचं वाटत नाहीये लोकांना, पण ती गरज अजूनही आहे. जोपर्यंत HIV आहे तोपर्यंत जाणीव जागृती झाली पाहिजे आणि त्याचप्रमाणे ह्या कायद्याविषयी जाणीव जागृती पण होणं खूप गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये मला असं वाटतंय सगळ्या संस्था, संघटना, HIV सह जगणारे व्यक्ती, मानवाधिकारासाठी काम करणारे वकील आणि सरकारी यंत्रणा यांनी ह्याच्यासाठी सक्षमतेने काम करायची गरज आहे. तर HIV सह जगणाऱ्या व्यक्तींना न्याय मिळायला मदत होऊ शकेल. नक्कीच मला वाटलं हा एक मुद्दा मॅडमनी जो सांगितला तो खूप महत्त्वाचा आहे की 2017 साली हा कायदा आपल्याकडे झालेला आहे आणि त्याची माहिती फक्त HIVची लागण झालेल्या रुग्णालाच हवी असं नाही, ती सर्वसामान्य माणसांना सुद्धा असायला हवी. आणि या कार्यक्रमातून आपल्या सगळ्या प्रेक्षकांना याची एक माहिती मिळाली की त्यांच्या HIVची लागण झालेले जे रुग्ण आहेत त्यांच्या बाबतीत भेदभाव करता कामा नये. असं जर केलं तर सामान्य माणसाला याची शिक्षा होऊ शकते आणि त्यांना याचं नक्कीच संरक्षण मिळू शकतं. तर या दोन्ही गोष्टी आहेत, त्यामुळे या कायद्याची जागृती होणं सगळ्यांकरताच महत्त्वाचं आहे. फार महत्त्वाचा मुद्दा आपल्याला मॅडमनी या ठिकाणी सांगितला. दीपक सर, आपल्याकडे येते की तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करता आहात की सरकारी यंत्रणा आपल्यासोबत आहेतच, पण मला असं विचारायचं आहे की आत्ता जे आपण प्रमाण युवकांमध्ये वाढतोय असं म्हणतोय, तर या पातळीवरती सरकारी यंत्रणा सोडून ज्या स्वयंसेवी संस्था काम करतात तर त्यांची कशी भूमिका आहे, त्यांचं काय योगदान आहे ह्याच्यात? तर
स्वयंसेवी संस्था NGO म्हणाला किंवा CBO म्हणाला असे ना त्यांचं खूप इम्पॉर्टंट म्हणजे खूप महत्त्वाचा रोल आहे. कारण जर बघायला गेलो तर हे जे समुदायाबरोबर आपण काम करतोय आणि गव्हर्नमेंटचे जे सेवा आहे किंवा यंत्रणा आहे त्यांना जोडणारे हे NGO असतात. म्हणजे जर कुठल्या व्यक्तीला HIV बद्दल माहीत नाही आहे किंवा त्याला भीती आहे, त्याला जे कलंकची भीती आहे, भेदभावची भीती, तो समोर येत नाही आणि गव्हर्नमेंट बरेच ठिकाणी पोचू शकत नाही कुठे कुठे काय, तर हे जे NGO आणि CBO जे स्वयंसेवी संस्था आहेत ते त्या ठिकाणी जाऊन त्यांना पोचतात आणि सेवाईशी जोडतात. बघायला गेलो तर जेव्हा गव्हर्नमेंटचे प्रोग्राम जसं मॅडम मगाशी पण म्हणालेत की आपण लक्ष ग्रुप बरोबर फक्त काम करतो, पण हे NGO आणि जे संस्था आहे त्या घरोघरी पोचून जिथे आणि त्यांचं काउन्सिलिंग करणं, समुपदेशन खूप मोठा इम्पॉर्टंट घटक आहे. त्यांना विश्वासात आणून देणं की बाबा सर्व्हिसेस आहे तुम्ही घ्या आणि ते गोपनीय राहील, तो एक महत्त्वाचा रोल ते खूप प्ले करतात. तिसरी गोष्ट ते सेवा जर व्यक्ती पोचू शकत नाही ते सेवा घरोघरीपर्यंत पोचवणं ते, कारण बघायला गेलो की आपण गावात गव्हर्नमेंटचे जे हेल्पर्स असतात ते खूप आतमध्ये असतात आणि गावात ती जर सेवा हवी असतात तर हे जे ब्रिज आहे, जे पूल झालेली जे NGO आहे ते गावात घरोघरी जाऊन सेवा पोचवते. बरेचसे स्कीम आहे, बरेचसे सोशल एंटर्न म्हणतात की जे कागदपत्री लागतात त्यासाठी ही संस्था मदत करते. कारण जेव्हा आपण बोललो की गव्हर्नमेंटमध्ये काहीतरी आपल्या सेवा घ्यायची आहे तर त्यासाठी बरेच कागदपत्र लागतात आणि समुदायाकडे बरेच वेळा ते कागदपत्र नसतात, तर त्या कागदपत्रामुळे ते सर्व्हिस घेत नाही किंवा जी भीती असते की त्यांना नॉलेज नाही आहे, तर ही जी संस्था आहे ते तेवढं अवेअरनेसचं पण काम करतं. कारण काय असतं आता गव्हर्नमेंटमध्ये आपण गेलो कुठलेच आपण जर आपण हे गेलो तर आपल्याला भरी मोठी लाईन भेटेल आणि त्यामुळे पण आपण बोललो की कशाला गव्हर्नमेंट जायचं, चल दुसरीकडे जा. मग आणि ह्या जी समुदाय आहे त्या भीतीने पण जात नाही आणि ते मग त्या स्वयंसेवी जे लिंक आहे त्यांना इझी अवेलेबल करून देणं, मग ते जेवढी जे सेवाई आहे आणि ते किती खूप सोपं करून देणं, त्याचा महत्त्व जाणणं आणि त्या दोघांना पटवून जोडणं, ह्याचा रोल ते स्वयंसेवी करतात. आणि ते जर नसेल तर मला वाटतं की हे सगळीकडे असं पसरल्याचं आणि हे ते जे स्वयंसेवी आणि जे लोकांना जे मोटिवेट करून आपण बोलतो ना की स्वतःहून या आणि आपण जे अवेअरनेस करतोय, आज जर NGOनी रॅली नाही काढली तर गव्हर्नमेंटपर्यंत कोण पोहोचणार की बाबा आज इथे पण सेवा उपलब्ध आहे. कारण गव्हर्नमेंट करतोय आपल्या लेवलचं काम पण ते तिथपर्यंत पोहोचत नाही. म्हणजे हा जो घटक आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि त्यांनी सपोर्ट करावा असं मला वाटतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की स्वयंसेवी या ज्या संस्था आहेत तो सरकार आणि तो रुग्ण ह्याच्यातला दुवा आहे आणि आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊनच हे काम करायचं आहे, तरच कदाचित HIV जे निर्मूलन आहे, पूर्णतः उच्चाटन आहे ते कदाचित नक्की शक्य होईल. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय, दादा उबाळे आपल्याला प्रश्न विचारतायत जामखेडहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. की एड्स बाधित रुग्णांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या योजना राबवल्या पाहिजेत त्याबद्दल सांगा. ओके, नक्कीच आपल्याला मान्यवर जे आहेत ते मार्गदर्शन करतील. तर मॅडम आपल्याकडे यायचंय की त्यांचा प्रश्न आहे की कुठल्या योजना राबवायला हव्यात असं तुम्हाला वाटतं, काय सांगाल याविषयी? सगळ्यात पहिलं तर मला असं वाटतं की HIV जो कायदा आलेला आहे त्याच्याविषयीची पहिली जाणीव जागृती करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठीच्या काही योजना असतील तर त्या पहिल्या केल्या पाहिजेत, कारण बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये ऑलरेडी आहेत. ह्या व्यतिरिक्त HIV सह जगणाऱ्या व्यक्तींना अनेक प्रकारच्या ज्या आत्ता अस्तित्वात असलेल्या योजना आहेत त्याचा खरं तर लाभ मिळणं शक्य आहे, पण जसं मगाशी सर म्हणाले की कागदपत्र नसल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी होतात. तर HIV सह जगणाऱ्या व्यक्तींना एक महत्त्वाची भूमिका त्याच्यात बजावली पाहिजे की स्वतःहून स्वतःच्या अधिकारांविषयी बोलणं हे करणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्हाला अधिकार मागून मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात. तर मला असं वाटतं हे फार महत्त्वाचं आहे. आणि योजनांचा प्रॉब्लेम आपल्या देशामध्ये असा आहे की योजना दिल्या ना की त्याच्यासाठी जी धावपळ तुम्हाला करावी लागणार आहे ती कदाचित आयुष्यभर करावी लागेल, पण जर अधिकार म्हणून तुम्ही मागितलात तर त्याचा फायदा नक्कीच जास्त होतो. त्यामुळे योजना केली आणि मग ती शासकीय लालफितीमध्ये अडकून राहिली, हा त्याच्यावरती फार दीर्घकाळ चालणारा उपाय नाहीये. पण ज्या आत्ता असलेल्या योजना आहेत त्याचा लाभ सहजपणे ह्या कागदोपत्रीच्या जाळ्यामध्ये न अडकता, लालफितीच्या कारभारात न अडकता HIV सह जगणाऱ्या व्यक्तींना कसा मिळवून देता येईल ह्याच्यासाठीच काहीतरी यंत्रणा कार्यरत करणं ही जास्त महत्त्वाची गरज वाटते. खूप साऱ्या योजना आहेत की ज्याचा लाभ ह्यांना नक्कीच मिळू शकतो. फक्त मला असं वाटतंय की आपण जागरूक नागरिक म्हणून योजना आपल्याला
मिळणं आणि आपण अधिकार म्हणून गोष्टी मिळवणं, हा फरक नक्कीच लक्षात घेतला पाहिजे, कारण तो दीर्घकाळ टिकणारा आहे. आणि मला वाटतं तुम्ही मगाशी दोघेही म्हणालात त्याप्रमाणे की HIV सह जगणाऱ्या अशा लोकांचे गट आहेत, समुदाय आहेत, आणि तो समुदाय जर एकत्र येऊन काहीतरी मागत असेल तर नक्कीच त्यांना ते जे अधिकार आहेत ते मिळू शकतील. निश्चितच या विषयावर आपल्याला अजूनही दोन्ही मार्गदर्शन करणार आहेत. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आजचा आपला विषय आहे विपरीताशी लढताना. जागतिक एड्स दिनानिमित्तचा हा कार्यक्रम आहे आणि त्यात मार्गदर्शन करतायत तेजस्वी सेवेकरी मॅडम आणि दीपक त्रिपाठी सर. तेजस्वी मॅडम, आपल्याकडे यायचं आहे की आपण 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस हा पाळतोच आणि त्याची दरवर्षी एक संकल्पना आणि थीम असते. तर नेमकी यावर्षीची थीम काय आहे आणि आपण कशा पद्धतीने या संदर्भात काम करणार आहोत? या वर्षीची थीम जी आहे, जो संदेश द्यायचा आहे तो इंग्लिशमध्ये त्याला इक्वलाइज म्हटलं जातं. म्हणजे कुठल्याही प्रकारची असमानता नसावी, सगळ्यांना समान वागणूक मिळावी आणि न्याय मिळावा. तर ही थोडक्यात या वर्षीची संकल्पना आहे आणि त्याला आधारित पूर्णपणे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. म्हणजे भेदभावरहित जीवन आणि समान वागणूक. नक्कीच. आणि मला वाटतं याचा कायद्याचाही आपल्याला कुठेतरी याच्यात नक्कीच वापर करता येणार आहे आणि त्याची कुठेतरी जागृती या निमित्ताने होईल. दीपक सर, आपल्याकडे येते आणि आपल्याला असं विचारायचं आहे की 2030 पर्यंत जागतिक पातळीवरती आपलं एक ध्येय आहे आपल्या या एड्सच्या बाबत, तर ते नेमकं काय आहे हे जाणून घ्यायचं. तर हे जे ध्येय आहे ते ग्लोबली WHO आणि सगळ्या देशांनी मिळून एक ध्येय बनवलं की 2023 पर्यंत आपल्याला HIV कुठे ना काही संपवायचं आहे. मग त्यासाठी जे यंत्रणा, सगळ्या स्वयंसेवी संस्था, NGO, सपोर्ट ग्रुप जे आहे, समुदायाने मिळून ठरवलंय की आपण जर 95% लोकांना त्यांचा HIV स्टेटस माहीत असेल तर कुठे ना काही ते तेवढे 55 जे 95 लोक आहे ते कुठे ना काही औषधांवर जाणार आणि जर ते 95% औषधं घेतली तर त्यांचा जो व्हायरसचा लोड आहे, म्हणजे HIVचा जो व्हायरस आहे तो कमी होईल. मग कुठे ना काही जे ऑलरेडी लोक HIV पॉझिटिव्ह झालेले आहे त्या जर आपण 95% पोहोचलो, जे HIV बाधित लोक आहे, कारण बरेच लोकांना त्यांचा स्टेटस माहीत नसतं आणि HIV खूप उशिरा कळतं की माणसाला, जर त्याची इम्युनिटी पॉवर चांगली असेल तर त्याला खूप लवकर कळत नाही, खूप म्हणजे वर्षानंतर पण कळू शकतं. काही लोकांना तर 10-15 वर्षानंतर कळतं की त्यांना HIV आहे. पण जर त्यांनी स्वतःची चाचणी केली आणि त्याला कळलं की त्याला HIVचा व्हायरस आहे, मग ते कुठे ना काही जर त्यांनी त्याच्यावर औषध जे ART म्हणतात ते चालू केलं आणि त्याचा जर व्हायरस कमी असेल तर ते कुठे ना काही ते स्प्रेड होऊ शकतं. म्हणजे जे ऑलरेडी जे HIV पॉझिटिव्ह आहे तिथे आपण स्टॉप लावतो आणि न्यू इन्फेक्शन अवेअरनेस करून कुठे ना काही हे जे 95% लोकांना जर आपण पोहोचलो ना, तर जे 30 पर्यंत जो एक ध्येय आहे तो आपण कुठे ना काही पोहोचून एकत्र ह्या जे एपिडेमिक जे आधी होतं त्याला कमी करू शकतो. तर ते हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही बोलतो की लोकांनी जाऊन स्वतःचं टेस्ट करावं आणि जर HIV असेल तर हे खूप कॉमन व्हायरस आहे फक्त, आणि तुम्ही ॲज नॉर्मल ॲज लाईफ जगू शकतात. आणखी फक्त औषधं रेग्युलर असायला पाहिजे. कुठलं म्हणजे एक स्टडी मध्ये एक आलेले त्यामध्ये असं सिद्ध झालं होतं की जे व्यक्ती HIVचं औषध खात आहे ते ॲज इक्वल ॲज निगेटिव्ह आहे, म्हणजे ते स्प्रेड करू शकत नाही व्हायरस. पण त्याचा अर्थ हे नाही की औषधं खाणं बंद करावं किंवा सेक्स प्रॅक्टिस करू नका, कॉन्डमचा वापर बंद करू नका, पण औषध तेवढं महत्त्वाचं आहे. पण त्यासाठी त्या व्यक्तीला स्वतःचं स्टेटस माहीत असायला पाहिजे, म्हणून हे ध्येय चालू केलं होतं. आणि हे 3 पॅरामीटर कुठे ना काही गव्हर्नमेंट आणि सगळ्या म्हणजे देशभरातील सगळ्या देशांनी ह्या ध्येयासाठी काम करते की 95% लोकांनी त्यांचा HIV स्टेटस माहीत असायला पाहिजे आणि जर त्यांचा स्टेटस पॉझिटिव्ह असेल तर त्याने औषधांचा रेग्युलर म्हणजे असं नाही की फक्त औषध दिलं, कारण हे लाईफ लॉंग औषध आहे, लाईफ लॉंग औषध चालू असायला पाहिजे आणि त्यांचा व्हायरल लोड सप्रेस, म्हणजे जे व्हायरसचा जो एक लोड असतो तो कमी असायला पाहिजे. मग तो ॲज नॉर्मल आहे आणि कुठे ना आपण हे स्टॉप लावू शकतो, रोकथाम करू शकतो आणि न्यू इन्फेक्शन आपण फोकस करू शकतो. खरं मला वाटतं हे जर ही स्थिती आपल्याला माहिती असेल प्रत्येक देशातली तर ते उच्चाटन 2030 पर्यंत नक्कीच होईल. आणि मगाशी मॅडम जसं म्हणाल्या की 2000 मध्ये तो हाहाकार उडेल की काय, या भीतीमुळे जी जनजागृती होत होती ती आता हळूहळू कमी व्हायला लागली. पण तसं करून चालणार नाही, कारण जसं आपल्याला या देशातून जर पूर्णपणे त्याचं उच्चाटन करायचं असेल तर आपल्या थीमला धरून प्रत्येक वर्षी आपल्याला काम करायला लागणार आहे याबाबत. मला खरं तर खूप तुम्ही दोघंही छान मार्गदर्शन करताय आम्हाला, पण तरी मला अगदी थोडक्यात असं विचारायचं आहे, शेवटचा प्रश्न मॅडम तुमच्याकडे येते की
1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून आपण पाळतो आहोत. तर या निमित्ताने आपण इतके वर्ष वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसोबत काम केलेलं आहे. अनेक आपण HIV चे रुग्ण पाहिलेले आहेत. तर आम्हा सगळ्या नागरिकांना आपण या निमित्ताने काय संदेश द्याल? आजच्या दिवशी काय सांगाल? सोपी गोष्ट आहे. मला असं वाटतं की समजून घेणं खूप गरजेचं आहे की HIV नेमका काय आहे. शास्त्रीय माहिती त्याची घेणं खूप महत्त्वाचं आहे. HIV अजूनही आहे, त्यामुळे HIV साठीचं काम थांबून चालणार नाही. वस्तुस्थिती लक्षात घ्या आणि कुठल्याही प्रकारचा भेदभाव हा पूर्णपणे थांबला पाहिजे. ह्याच्यासाठी मला वाटतं काम करणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. मला दीपक सर आपल्याला सुद्धा विचारायचं आहे की आपणही अनेक वर्ष या क्षेत्रात आहात. आपण मुलं बालकं सुद्धा पाहिलेली आहेत. तर आम्हा सगळ्या जे युवक वर्ग आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल? काय सांगाल? मला पण तेच सांगायचं, यावर्षी ज्याचं थीम आहे इक्वलायझेशन, समानता असायला पाहिजे. जर कोण HIV बाधित व्यक्ती असेल त्यांना तेवढं सपोर्ट दिला पाहिजे. आणि जर आपण अवेअरनेस केलं तर कुठे ना काही हे स्टिग्मा कमी होईल आणि HIV लोक ॲज नॉर्मल ॲज लाईफ जगू शकतात. नक्कीच. मला वाटतं मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सगळ्यांनी समानतेचं सूत्र याही रोगाच्या बाबतीत लागू ठेवावं आणि सगळ्यांनी समानतेने प्रत्येकाला वागवावं हा संदेश आपल्याला त्यांनी दिला आणि आपण तो नक्कीच पाळणार आहोत. आजचा हा कार्यक्रम, आजच्या दिवशीचा हा विषय आपल्याला कसा वाटला आणि दोन्ही मार्गदर्शन केलेलं आहे दोन्ही मार्गदर्शकांनी, ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आपण वेगवेगळी सामाजिक माध्यमं वापरू शकता. फेसबुकवर प्रतिक्रिया कळवण्यासाठी www.facebook.com/ddsahyadri, sakhisahyadri@gmail.com हा आपला मेल ID आहे. www.youtube.com/ddsahyadri यूट्यूबवर देखील आपण प्रतिक्रिया नोंदवू शकता आणि @ddsahyadri हे आपलं ट्विटर हँडल आहे. जरूर प्रतिक्रिया कळवा. असेच वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळे विषय आपण दरवेळेला घेऊन येत असतो आणि आपल्याला वेळात वेळ काढून असे उत्तम मार्गदर्शक येऊन मार्गदर्शन करतात. तेव्हा दोन्हीही मार्गदर्शकांचे, तेजस्वी मॅडम आपले मनपूर्वक आभार मानते, दीपक सर आपलेही मनपूर्वक आभार मानते. आजचा हा दिवस आपल्याला असाच पाळायचा आहे आणि पुढे सुद्धा यावर असंच काम करायचं आहे जसं आपल्याला मार्गदर्शन मिळालंय. आपण भेटणार आहोत पुढच्या भागात एका वेगळ्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.